स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. मराठवाड्यासह राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. हिंगोलीत सलग चौथ्या दिवशी तुफान पाऊस, तर बीडमधील आष्टीत पावसामुळे प्रचंड नुकसान. मुंबईत उपनगरात जोरदार पाऊस, सकल भागात पाणी साचलं. पुण्यातही पावसाची दमदार हजेरी. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही. संजय राऊतांची एक्सक्लुझिव्ह माहिती. काँग्रेसच्या वरिष्ठांची चर्चा झाल्याची राऊतांची माहिती. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. सरकार संकट काळात पाठीशी उभं राहत नसल्यानं शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ. शरद पवारांचा हल्लाबोल. अनुसूचित जमाती प्रयोगातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बीड आणि जालन्यात मोर्चा. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत बंजारा समाजासोबत असल्याचं धनंजय मुंडेंकडून स्पष्ट. वादग्रस्त माजी सनदी अधिकारी पूजा खेडकरच्या फरार आईवडिलांचा कसून शोध सुरू. पोलीस खेडकरच्या घरी दाखल. गेटवरून सोडून पोलीस आतमध्ये दाखल. भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कंपनीला SRAचा प्रकल्प मिळाल्याचा विरोधकांचा आरोप. पत्राचाळमध्ये वर्षा गायकवाडांनी प्लॉट लाटल्याच्या भाजपाच्या आरोपामुळे विरोधक आक्रमक. देशातील गेल्या 50 वर्षातील आंदोलनाचा इतिहास तपासण्याचे गृहमंत्री अमित शहांचे आदेश. आंदोलनामागची आर्थिक गणितं शोधण्याचाही प्रयत्न. जळगावमधील बेलवाडीत तणावपूर्ण परिस्थिती. 2 कुटुंबातील वादात एकाचा मृत्यू. मृताच्या नातेवाईकांकडून आरोपीच्या घरावर दगडफेक. मंत्री गिरीश महाजनांची बेलवाडी गावाला भेट. पाकिस्तान संघाचे हस्तांदोलन केलं नाही हे कुणाला सांगता? देशाची जनता मूर्ख आहे का? राऊतांचा संतप्त सवाल. कालच्या सामन्यातील जुगारातली पाकिस्तानातला 25,000 कोटी मिळाल्याचं. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.